त्याचे भांडण झाले याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे. त्या तरुणांनी 8 महिन्याच्या बाळाची चोरी केल्याने आपल्या पोलिसांच्या माध्यमातून ते आपण उघडकीस आणलेलं काय नेमकं प्रकार? काल लोहमार्ग पोलीस स्टेशन कल्याण येथे एक लहान बालकाला ज्याचे वय 8 महिने आहे अपहरण झाल्याची एक तक्रार दाखल झाली होती आणि त्या अनुषंगाने त्या लोहमार्ग पोलीस स्टेशनने काही फुटेज प्रसारित केले होते. तर आमचे पोलीस हवालदार MFC चे सोनवणे हे आहे, त्यांनी त्या फुटेजची पाहणी केली असता त्यांच्या असे लक्षात आले की या संदर्भातली त्यांना एक रात्री तक्रार प्राप्त झाली होती. जे आरोपी त्यांच्या पाहण्यातले होते त्या आरोपीची आणि त्या दोघा आरोपीची एकमेकाशी भांडण झालं होतं. ती तक्रार त्यांनी हँडल केली होती. तर त्यांना ते दोघंही त्या तक्रारीतले ओळखीचे वाटले, म्हणून त्या माहितीची त्यांनी शहानिशा केली असता ती माहिती त्यांनी त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेबांना दिली. त्यांनी विशेष पथक तयार केले आणि हे दोघंही पथक जी तक्रार त्यांना प्राप्त रात्री झाली होती मारामारीची किंवा बोलाचालीची, त्या अनुषंगाने त्यांना त्या आरोपीच्या घरांची माहिती होती. त्यांनी त्या घरी जाऊन पाहणी केली असता हे बालक त्यांच्या ताब्यात मिळून आलेले आहे आणि मग ही बालक त्यांनी ताब्यात घेऊन त्याला सुखरूप सुटका केलेली आहे आणि त्यांच्या नातेवाईकाच्या आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही आमचे पोलीस हवालदार श्री सोनवणे यांनी ती सतर्कता दाखवली आणि त्यांचं याचं कौतुक करण्यात येतं आहे मोठ्या प्रमाणात. या दोन्ही आरोपीची नाव काय आहेत आणि यांचा काय क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का आणि मुलाला काय नेमकं विकण्यासाठी ते? ह्या दोघं आरोपीची एक महिला आरोपी आहे, तिचं नाव सविता खरे आहे आणि जो पुरुष आरोपी आहे त्याचं नाव अक्षय खरे आहे आणि याबाबतचा अधिक तपास रेल्वे पोलीस स्टेशन करीत आहे. त्यांचं काही पूर्व इतिहास असेल तर त्याबाबतचाही तपास पोलीस करीत आहे. त्याबाबतचा तपास निश्चितच पोलीस करीत आहे. महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे काल एक बातमी मिळाली होती की एक अननोन महिला आहे वालधुनी ब्रिजच्या खाली, तिचं मृतदेह पडलेला आहे. त्या अनुषंगाने माहिती मिळाल्याच्या नंतर आमचे MFC पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार घटनास्थळी गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. त्यांनी त्या महिलेचा रीतसर आम्ही पंचनामा केला. त्याच्याबद्दल अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद घेण्यात आली. चौकशी सुरू केली. त्या दरम्यान एक महिला पोलीस स्टेशनला आली व तिची सून हरवल्याची तक्रार आमच्याकडे देत होती. तिला जेव्हा फोटो दाखवला त्या महिताचा तर तिने ते ओळखला की ही माझी सून आहे. परंतु आम्ही जेव्हा चौकशी करत असताना आम्हाला दाट शंका आली की हिला कोणीतरी मारलेलं आहे. मग आम्ही आमचा तपास सुरू केला. महात्मा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक, पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांची टीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना त्यांना त्या मैताच्या सुनेवरच जास्त सासूवर संशय आला आणि सून ही त्यांना ग्रॅज्युटीचे पैसे देत नव्हती. त्या कारणास्तव सासूचा राग होता, तर सासूने तिचा त्याच्या राहत्या घरी संध्याकाळी बोलवून करपेवाडी कोळशेवाडी येथे त्याच्या साथीदाराच्या साह्याने मारहाण करून तिचा मृत्यू घडून आणला आणि तिचा मृतदेह कुणाला समजू नये म्हणून वालधुनी ब्रिजच्या खाली टाकला. असं तपासात निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहे. त्यांनी रॉड वापरलेला आहे. रॉडच्या साह्याने डोक्यावर शरीरावर मारहाण केलेली आहे आणि तिला गंभीर दुखापत करून जीवे ठार मारलेला आहे.